आजचे उद्योजक त्यांच्याकडनं 5,000 रुपये आलेत. नंदकुमारजी म्हात्रे कुटारी यांच्याकडनं 5,000 रुपये. दत्ता त्रिंबक पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये पिसारवे गावचे. तसेच प्रभाकर शेठ गायकर एकाटपाड्याचे यांच्याकडनं 1,000 रुपये आलेत. सुभाष अर्जुन पाटील किरवली गावचे यांच्याकडनं 2,000 रुपये आलेत. साऊ शेठ पाटील यांच्याकडनं देखील 2,000 रुपये किरवली गावचे. तसेच तलोद मजकूरचे सन्मान्य संतोष शेठ रामदास पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन. हरिश्चंद्र काणा भोईर तुर्बेगावचे यांच्याकडनं 1,500 रुपये आलेत. तसेच राजेश महादे पिसारवेचे यांच्याकडनं 5,000 रुपये आलेत. नितेश शेठ पाटील घोडगावचे यांच्याकडनं 5,000 रुपये. रविकांत शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2,500 रुपयाचं डोनेशन. दिनेश शेठ केणी पेटालीचे यांच्याकडनं 5,000 रुपये आणि संजय हरी पाटील यांच्याकडनं देखील 2,000 रुपयाचं डोनेशन. या तमाम दानशूर दात्यांचा आभार प्रकट करूया. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पहिला चेंडू लावडा पिला आपण पाहतोय. पंच दर्शवतायत इथे मात्र पंचांवरती दडपण निर्माण आणण्याचं काम केलं जात आहे. सुरेख गोलंदाजी. सुरुवात मात्र दमदार होत्या रुपेशच्या माध्यमातून. रुपेश पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना पहिला चेंडू ॲक्युरेट फेकलाय आणि मंगेशला मात्र शांत ठेवलंय. आता मात्र चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं ह्या ठिकाणी फटका चांगला आहे. ऑनसाइडचा हा फटका क्षेत्ररक्षकाला बेट केला. सचिन पाटील त्या ठिकाणी होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. पहिला दमदार चौकार. शेती करवल्याचा अविनाश कॅप्टन कॅप्टन सुजित रोहिंदनचा उभ्याचा तो एकनाथ कॅप्टन लागू नका त्याच्या नादा. थँक्यू डीजे. आता मात्र दडपण आणि फक्त दडपण. कारण की जितकं दडपण गोलंदाज आणि फलंदाजावरती आहे तेवढंच दडपण क्षेत्ररक्षकांवरती देखील पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र फटका फासलाय. मात्र इनफिल्डचा जे आपण प्रतिबंध पाहतो दुसऱ्या दावेचा प्रयत्न. हा इथे असं वाटलं होतं जणू काही प्राणपणाला लावला जातोय सातत्यानं. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता. संगम राजे चित्त्याच्या चपलाईने ह्या ठिकाणी दौड लावतोय. 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या 6 धावा. पिसारवेंकडनं पुन्हा एकदा रुपेश सालुंके सज्ज झालाय. फुल लेनचा हा चेंडू प्रहार केलाय. बॅक टू बॉलर ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे साहिलला आपण पाहतोय. त्या ठिकाणी मिळेल ती फक्त 1 धाव. या एका धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावपळकावरती. दोन्ही संघ अतिशय चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत ह्या दोन्ही संघांचा. दोन्ही ताकदवर आणि तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये फलंदाजी गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी या दोन्ही संघांना दाखवली आहे. एका बाजूला जर्मन क्रिकेट संघ आपण पाहतोय तर एका बाजूला हर्ष राजवीर 11 संघ, एका बाजूला अविनाश मडवी तर एका बाजूला शिवा गोंधली. अशी 2 दिग्गज संघनायक एकमेकांसमोर लढा देत असताना दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता जोराचा. मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही गया. आज मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना रुपेश. कारण की रोशनचा हा बंधुराज आपण पाहतोय. जो परफॉर्मन्स रोशननं दिला होता तशाच प्रकारची कामगिरी मात्र रुपेश सालुंके करत असताना. काय चेंडू आहे. मी म्हणे जागच्या जागी उभं ठेवण्याचं काम केलं तर संगम राजेला. कारण की संगम राजे देखील अतिशय चांगला फलंदाज आहे. मात्र त्या फलंदाजाला इथनं मात्र कोणत्या प्रकारची संधी दिली जात नाही. किती वेदकता आहे. आज मी म्हणे घोट संघाच्या सर्व गोलंदाजांना इम्प्रेस केलंय. एकीकडे सिद्धी करवल्याचे जे अस्त्र आपण पाहिलेत मात्र त्यांच्या तोडीस तोड गोलंदाज घोट संघाचे देखील पाहायला मिळतात. कारण की सिनियर गोलंदाज म्हणून आपण रोशनला पाहिलं, त्यानंतर मुन्नाला एकीकडनं आपण पाहिलं, तदनंतर जर विचार केला तर रुपेश सालुंके, हर्षल सारखे असे चांगले चांगले गोलंदाज. एका बाजूला संदेशला देखील आपण पाहिलं आहे. म्हणजे चांगले गोलंदाज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. षटक कंप्लीट झालंय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 7 धावा. काय लाजवाब गोलंदाजी. पॉवर सर्कल मध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक राहिलं ते रुपेश सालुंकेचं. निश्चित एकीकडे जर आपण विचार केला तर धानसर संघाच्या वतीनं देखील डोनाल्ड स्वतःला सिद्ध करतोय आणि त्याच्या साथीला बारक्या पोरजी त्यानं देखील इम्प्रेस केलं ह्या स्पर्धेमध्ये. सातत्यानं बरेचसे नवे चेहरे ह्या प्रीमियर लीग मध्ये आपल्या समोर आलेत. कारण की युवा टॅलेंट, जो टॅलेंट सातत्यानं मी म्हणेन आपल्याला गावामध्ये पाहायला मिळाला तो टॅलेंट मात्र आज पूर्ण ह्या विभागाच्या समोर आलाय आणि युट्यूबच्या माध्यमातून तो टॅलेंट घराघरापर्यंत पोहोचलाय. सातत्यानं मी म्हणेन जी स्पर्धेसाठी मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने सफल झालेली आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू क्रिकेट बोलूया. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळतो तो साहिल गायकर. साहिल गायकर अष्टपैलू खेळाडू. एका पाड्याचा राईट टर्म राऊंड द विकेटनं समोर मंगेश होते आणि दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये बिग विकेट. मंगेश गायकरला मात्र परतावं लागेल. पहिली सफलता साहिलला.
थँक्यू डीजे. पहिलं नमन नाही तर पहिली विकेट या ठिकाणी मात्र प्राप्त करत असताना, पहिला ब्रेक थ्रू गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र यश प्राप्त केलंय गोलंदाज साहिल गायकरनं. साहिल गायकर बंधू या नावानं सातत्यानं प्रख्यात झाला हा खेळाडू. अतिशय जिव्हाळ्याचा हा संघ, एकाडपाडा संघ म्हटलं तर सातत्यानं चांगले क्रिकेटर या संघामध्ये देखील आपण पाहतोय आणि अतिशय चांगले संबंध जोपासले जातात ह्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. मात्र दोन्ही संघ आमने सामने आपण पाहतोय आणि एकाडपाड्याचे हे दोन खेळाडू एकमेकांसमोर आले होते आणि मात्र ह्या ठिकाणी जय झालाय तो साहिलचा. दरम्यान हा चेंडू काय भेदकता पाहतोय आपण. गती अतिरिक्त होती मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये. इथे मात्र स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्येमध्ये वाढ होतीये 8 धावा. तर बाईकची चावी हरवली आहे. जर कुणाला सापडली असेल तर आपण आमच्या समर्थन बॉक्स मध्ये जमा करायचे आहे. एका बाईकची चावी हरवली आहे. वळूया सामन्याच्या दिशेनं. सामना खूप महत्वपूर्ण सामना आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना. काय फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, कारण की यॉर्कलिनचा चेंडू होता, तिथनं खोदून काढण्याचं काम केलं होतं संगमनं, मात्र फटका फसला आणि लॉंग ऑफच्या हातामध्ये हा शिकार झालाय आणि फलंदाज मात्र संगम राजेला परतावं लागतंय. थँक्यू डीजे. प्रणित मात्र देखील आले डाव्या बाजूला, कारण की त्यांचा संघ आज परफॉर्मन्स देखील खूप चांगला झाला आणि एका बाजूला नशिबाची साथ नाही तर त्या खेळाडूंमध्ये कला होती, क्षमता होती. प्रणित मात्रला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वीर 11 ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, कारण की 2 बोल्ड आउट आपण पाहिले आणि ते दोन्ही यशस्वी बोल्ड आउट या वीर 11 टीमचे आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये मुन्नाला आपण पाहिलं, योगेश पाटील, आणि एकीकडे विक्की पाटीलला आपण पाहिलं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ पाटील, स्ट्रायकरवरती डाव्या हाताचा हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर एका बाजूला सातत्यानं चांगली गोलंदाजी दाखवून देत असताना शिवा गोंधलीचा हा संघ. हर्ष राजवीर 11 संघ आपण पाहतोय आतापर्यंत चांगली कामगिरी, सुरुवात चांगली. दरम्यान ब्लॉक कॉलला चेंडू फेकला होता, तिथनं मात्र सुरेखरित्या चेंडूला खेळून काढलं जातं. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, चौकार. चौकार ठोकलाय. पहिल्याच चेंडूवरती मात्र सौरभ पाटील ह्याच्या बॅटमधनं चौकाराला 4 या धावसंख्येनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय आणि सांघिक धावसंख्या 12च्या घरात पाहायला मिळतंय. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावरती. दरम्यान हा चेंडू भिडकावून दिला, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातो तो सीमा पार, उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. निश्चित जर संदीप सर विचार केला तर सातत्यानं सुरुवातीचे फलंदाज या अगोदर परफॉर्मन्स करत होते. ह्या खेळाडूला मात्र जास्त संधी मिळाली नव्हती, कारण की सुरुवातीला जर आपण विचार केला तर मंगेश असेल, त्याच्या जोडीला विशाल, आणि एकीकडे आपण पाहिलं होतं ते निश्चितच संगम, ह्यांचा खेळ फक्त आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र आता स्वतःला सिद्ध करत असताना सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये साहिलवरती प्रतिहल्ला चढवलाय. दरम्यान हा चेंडू देखील सुरेख होता, इथे सन्मान दिला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. चौकार षटकारानंतर मात्र सिंगलला देखील प्राधान्य दिले. एक परिपक्व क्रिकेट मानावं लागेल, कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं शक्य नाहीये. ज्यावेळेस मात्र चेंडू चांगला असेल त्यावेळेस मात्र सन्मान देणं हे देखील गरजेचं काम आहे आणि ते काम या ठिकाणी सौरभ पाटील करताना. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. दोन्ही संघाचा गोलंदाजी अटॅक अतिशय सुरेख आहे. इथे मी म्हणेन 4 षटकामध्ये किमान 40-45 धावा जरी झाल्या तरी मात्र जे प्रेक्षक मैदानाच्या चौफेर आहेत त्यांच्यासाठी सामन्यामध्ये पर्वणी मिळेल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र ऑफ ड्राईव्हचा हा फटका आणि त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात होतं बॅकअपला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. षटक कंप्लीट झालंय. दुसऱ्या षटकाची सांगता झाली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 20 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 7 आणि ह्या षटकामध्ये काही का होईना चांगले फटके पाहायला मिळाले आणि 13 धावा एकवटल्यात. एकंदरीत 2 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा 2 षटकांच्या सांगतेनंतर. डीजे
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज डाव्या हाताचा अतिशय चांगला गोलंदाज आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये ठरलेला हर्षल पाटील. समोर जाईल तो विशाल. विशालकडे सर्वांच्या नजरा आहेत, कारण की ज्या विशालनं या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. पहिलं अर्धशतक, त्यानंतर जर आपण विचार केला तर दुसरं अर्धशतक आपण रोशन साळुंकेचं पाहिलंय. मात्र ह्या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान मिळवणारा हा फलंदाज स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. त्याच्याकडे पूर्णतः लक्ष आहे संघनायकाचं, पाठीराख्यांचं. दरम्यान हा चेंडू बीट केलाय, गतीनं बीट केलंय. कारण की ही विविधता सातत्यानं दाखवली आहे ती हर्षल पाटीलनं. कारण की फलंदाजांना अनुमान लावला होता ज्या गतीनं हा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याच गतीनं पहिला चेंडू देखील फेकेल अशी अपेक्षा बाळगली होती. मात्र इथे अतिशय सुरेख गोलंदाजी, माइंडसेट देखील चांगलं पाहायला मिळतंय आणि लेंथ मध्ये देखील परिवर्तन. पहिला चेंडू जर आपण विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्यानंतर मात्र फुलोर लेंथचा हा चेंडू. प्रत्येक चेंडूवरती विविधता ही दाखवून देत असताना हर्षल पाटील मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू सलग बीट केलंय. ते देखील विशाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला कौतुक करावं लागेल. या ठिकाणी गोलंदाज हर्षलचं सातत्यानं, गोलंदाज हर्षल मडवी. दरम्यान हा चेंडू विशालला मात्र जास्त काळ आपण शांत ठेवू शकत नाही हे दर्शवणारा हा फटका आहे तो विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं. उत्तुंग असा षटकार. या षटकारानं मात्र धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 26 धावा. मी म्हटलंय ह्या ठिकाणी जर 40-45 धावा जरी बनवल्या तरी मात्र सामन्यामध्ये रंगत आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. कारण की प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत. स्वतः विशाल असेल, नयन पाटील आणि मंगेश गायकर असे 3 प्रमुख अस्त्र आहेत या संघामध्ये देखील. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं जर आपण विचार केला विशाल म्हात्रेचा तर ऑनसाईट हा त्याचा स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आपल्याला जर क्रिकेटमध्ये एक सफल क्रिकेटर म्हणून उदयास यायचं असेल तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला करता यायला हवी. ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिस्टर 360 AB डिव्हिलियर्सला पाहतोय की मैदानाच्या चौफेर फटकेबाजी काय असते. दरम्यान हा चेंडू 1 बाउन्स, चेंडू ओव्हर द रोप, खणखणी तसा चौकार. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा. थँक्यू डीजे. संदीप पाटील सर, जर आपण विचार केला 3 चेंडू डॉट खेळून काढले असले तरी देखील त्याची भरपाई केली जाते. कारण की 1 षटकार आणि 1 चौकार, एकंदरीत 10 धावा त्यानं जमा केल्यात आपल्या संघासाठी. इथे धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा. अजूनही षटकातील अंतिम चेंडू असेल. समोर जाईल पुन्हा एकदा विशाल. रिदम मध्ये थोडासा प्रॉब्लेम आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये परतताना क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा सजावट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. लेफ्टम ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये संधी आहे आणि ह्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजची विकेट खूप महत्वाची होती तो फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होऊन परतताना. 3 षटकं कंप्लीट झालेत. धावसंख्या धावपळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज बालराम पाटील मैदानात दाखल झालाय. आतापर्यंत 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आता मात्र एका बाजूला पूर्णतः आता लक्ष असेल ते सौरभ पाटीलकडे.
कारण की सौरभ पाटीलने एक षटकार एक चौकार दाखवलाय. 11 धावसंख्येवरती खेळतोय आणि ते सांघिक धावसंख्या 30 पाहायला मिळतंय. उर्वरित अंतिम षटक ह्या सत्रातील पाहायला मिळेल. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि नुकतंच ज्यानं मॉनिटर ओपन केलंय, जे आमच्या समेत ऑनलाईन जुडलेत त्यांच्या माहितीसाठी स्पर्धा पाहतोय आपण. वार्ड क्रमांक 1चं हे प्रीमियर लीग पाहतोय आणि प्रीमियर लीग मधला हा अंतिम शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. दोन संघ आमने सामने आहेत. एका बाजूला जयमान सिद्धी करवले अविनाश मडवी यांचा संघ, तर एका बाजूला हर्ष राजवीर 11 संघ शिवा गोंधली यांचा. तर फायनल मध्ये एक संघ दाखल झालाय, तो वीर 11 मयूर म्हात्रेचा संघ. मात्र त्या संघासमोर इथनं कोणता संघ येईल. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय. सक्सेसफुल फटका. पॉवर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ पाटील. थँक्यू डीजे. विश्वास पाटीलचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र दमदार षटकार सौरभ पाटील कडनं. सौरभ पाटील संघाची नौका मात्र पार करण्याचं काम करतोय, कारण की इथे संघ थोडा का होईना बॅकफुटला होता. इथे संघ अडचणीत सापडला होता. मात्र संघाची अडचण ही स्वतःसाठी संधी समजत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ पाटील 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. तू मै आपण पाहतोय. धाव कदाचित पूर्ण होऊ शकली असती, मात्र मी म्हणेन वाऱ्याचा वेग ज्या प्रकारे आपण पाहतोय ते पाहता कदाचित डाव्या त्याचा फलंदाज स्ट्राईकवरती राहणं महत्वाचं किंवा संघासाठी हितकारक ठरू शकेल का, असा देखील प्रश्नचिन्ह जरूर असेल. आणि ती रणनीती देखील असेल कदाचित जयमान क्रिकेट टीमची. आणि त्या कारणास्तव मात्र स्ट्राईक वरनं मात्र बाजूला झाला नाही तो सौरभ पाटील. इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. जो भरवसा स्वतःनं स्वीकारलाय तो मात्र पूर्ण देखील करावा लागेल. आणि तो केला जातोय का? होय, निश्चित. चेंडू फेकून दिला जातोय तो सीमा पार. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. तर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की बॉल आपण द्यायचा आहे, असेल तर लगेच, कारण की मॅच बॉलची वाट पाहिली जाते सातत्यानं आपण पाहतोय. मात्र एकीकडे जर आपण विचार केला तर फलंदाज हावी झालाय गोलंदाजावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकलेत ते फलंदाज सौरभ पाटीलनं. सिद्धी करवल्याचा हा फलंदाज आपण पाहतोय. आणि एकीकडे गोलंदाजाचा विचार केला तर विश्वास पाटील किरवली संघाचा हा गोलंदाज आहे. मागील काही वर्ष सातत्यानं चांगलं क्रिकेट राहिलंय विश्वासचं, मात्र आज त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात त्याच्या. इथे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतो. 42 धावा धापलकावरती. ज्या टार्गेटची आवश्यकता होती ते टार्गेट मात्र सेट केलं जात आहे. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल. राईट ओव्हर द विकेटनं विश्वासचा हा चेंडू. इथे मात्र ब्रह्मास्त्र आपण पाहतोय आणि सातत्यानं तोच निर्णय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता बालाराम पाटीलचा, मात्र बालाराम पाटीलनं देखील विचार करायला हवं की चेंडू ट्रॅव्हल झाला होता तो सिलिमिडॉनला. आणि एकीकडे स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे जो फक्त चौकार षटकाराची भाषा बोलतोय, त्याला सिंगल डबल वरती मात्र इथे विश्वास नाही आहे. कारण की त्याला माहित आहे इथनं मात्र एखादा आणखीन मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट आपल्या संघासाठी जरूर बनू शकेल. गोलंदाज पंतांना पार करून दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल. 1 धाव या ठिकाणी जरूर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि पंचांचा स्वैरचा इशारा. बोनसच्या स्वरूपात धावा 1+2 अशा 3 धावा मिळतील. आणि या 3 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते ती 45 धावा. 3 फलंदाज जे आघाडीचे महत्वाचे फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि तिथनं मात्र मोर्चा सांभाळला जातोय तर सौरभ पाटील कडनं 45 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र फलंदाज बाद.
बॅटची कडा आणि चेंडू विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टांच्या मागे आपण जयदासला पाहतोय, त्याचं सुरेख काम आणि ते मात्र फलंदाज बाद. निगडीचे 23 धावसंख्येची बहुमूल्य खेळी या ठिकाणी मात्र साकारली ती सौरभ पाटील. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो अक्षय. एका बाजूला अक्षय, एका बाजूला मात्र बालाराम. आपण पाहतोय इथे षटकातील जर चेंडूंचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती धावसंख्या 45 आपण पाहतोय. निर्धारित चेंडूवरती मात्र कितीचा नंबर दडलाय प्रेक्षक वर्गामध्ये देखील चर्चा आहे. कारण की प्रेक्षक वर्गाला माहित आहे इथनं सामना कोणीही जिंको, मात्र जे दुरून प्रेक्षक क्रिकेट पाहण्यासाठी आलेत त्यांना मात्र सामना रंगतदार पाहायचा आहे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र वेट अँड वॉच असा काहीसा फटका. दरम्यान शिवा गोंधली यांच्या हातातनं चेंडू निसटलाय आणि तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा देखील पूर्ण झाल्या. 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न होता बालाराम पाटील यांचा, मात्र 4थी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. इथे 3 धावा धावफलकावरती मात्र नोंदवल्या जातील. या 3 सांघिक धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा आणि इतर निर्धारित 4 षटकामध्ये विजयासाठी 49 धावसंख्येचं टार्गेट मात्र पूर्ण करावं लागेल. ते पाठलाग करत असताना हर्ष राजवीर 11 टीमला. अतिशय सुरेख आपण स्पर्धा पाहतोय. गेली 3 दिवस क्रिकेटचा थरार ह्या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतोय. सातत्यानं खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धेच्या आयोजक. प्रथमतः जर आपण विचार केला तर प्रमोद पाटील रोंजणगावचे, ज्यांच्या माध्यमातून खूप सारी चांगली मेहनत. त्यानंतर शिवा गोंधली असतील, त्यांच्या साथीला आपण कैलाश पोरजीला पाहतोय. राजेश महादे असेल, त्यांच्या साथीला जर आपण इतरत्र विचार केला तर सर्व त्यांचे साथी सहकारी मित्र ज्यांच्या माध्यमातून एका बाजूला प्रशांत पाटील किरवलीचे, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप यांच्या माध्यमातून देखील लाख मोलाचं योगदान. या सर्वांच्या मी म्हणेन योगदानानं एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी 14 गावचा हे IPL आपण पाहतोय. वार्ड क्रमांक 1चे IPL, एक यशस्वी IPL आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सातत्यानं अशाच प्रकारची ही स्पर्धा भरवण्यात यावी आणि युवा टॅलेंट असेल, यंग टॅलेंट असेल, हे लोकांच्या समोर किंवा समाजासमोर यावं, ही संकल्पना सातत्यात राबवित जावं, ही आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि इथनं वलू मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. तर खेळाचं दुसरं सत्र मात्र आपण ऐकणार आहोत. गेले 3 दिवस सातत्यानं आमच्या समवेत जे जुडलेत, तर वलूया साईराज यांच्या दिशेनं. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडतं, काय बिघडतं, कोणता संघ इथनं मात्र दाखल होईल मेगा फायनल मध्ये, हे ऐकूया साईराज यांच्या आवाजात. धन्यवाद डीजे. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारले, गरजूने कैलास तव हिंदुस्तव साजरा, शिवराय तुझा माझा मानाचा मुजरा. जय शिवराय. सर्व क्रीडकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी साईराजे तलोजा मजकूर गाव आपला सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात, बघतात, मग स्मार्ट लॅपटॉप असेल, स्मार्ट LCD असेल, स्मार्टफोन असेल, त्या सर्व क्रीडकांचं या वार्ड क्रमांक 1 प्रीमियर लीग मध्ये आपला सहर्ष स्वागत करतोय. आणि घेऊन जातोय क्रिकेटचा हा रणसंग्राम. यामध्ये 22 खेळाडू एका चेंडूसाठी रडतात आणि झगडतात. अप्रतिम खेळ. क्रिकेटचा हा देदीप्यमान सोला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिला तर ज्या अनुमान निश्चितच अविनाश मडवीची टीमने काय फलंदाजी केली आहे, टार्गेट सेट केला, या ठिकाणी पाहिला तर मात्र 48 धावा काढून 49 धावांचा टार्गेट या ठिकाणी ठेवला आहे. मात्र एक निश्चितच चांगली
भागीदारी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना दाखवलाय, कारण समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र फलंदाज निश्चित बाबू उर्फ बाबू या नावाने त्यांना संबोधला जातोय, तोच फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. तो मात्र धनपाल बाबूराव शेठ भोईर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी विश्वास साठी 5,500 रुपये. क्या बात आहे. जाऊया पहिला गोलंदाज सांघिक कोड्यातील पहिला वैयक्तिक कोड्यातील पहिला पिसारा एंड करून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार असेल गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण सचिन गायकरला पाहतोय. पहिला चेंडू 49 धावांचा टार्गेट आहे. फुल टॉस फ्लिक केलाय. अप्रतिम नेत्रदीपक चेंडू. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं या विल्लीस खणखणीत चौकार. राजनीतीचं घेईल शिक्षण जनतेचं या करील रक्षण चालूच ठेवील चालूच ठेवील जनसेवेचा मसाज त्याची जाई पोटी शिवाय. थँक्यू. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. जय शिवराय. गोलंदाज तयार. या वेळेचा चेंडू सरळ जातो. शॉटकडे संगम राजे येतात. अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिला, मात्र चेंडू मात्र निश्चित देऊन जातो. मात्र सिंगल. एकूण धावसंख्या मात्र धावफल करते येते ते मात्र आपण पाहिलं तर मात्र 5 धावा पंजा लागला. 49 धावेंचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पार पाडायचा आहे. तर निश्चितच गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतो मंगेश. तर गजानन म्हात्रे यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये असतील. जर इथे विश्वास पाटील बाबून जर हॅट्रिक नोंदवली षटकार हॅट्रिक तर मात्र रोख रक्कम 5,000 रुपये दिले जातील सन्माननीय गजानन म्हात्रे यांच्याकडनं. क्या बात आहे. जबरदस्त. बाबू लगे रे. गोलंदाज तयार. पहिला निश्चितच बाबू साठी हा चेंडू हलक्यातून स्टिअर केला. सिलिमी डाऊन कडे क्षेत्ररक्षक फंबल होतात. 2-2 3-3 क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी झगडतायत. तत्पूर्वी मिळेल मात्र फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावसंख्या आणि स्क्रीनवरती एकूण धावसंख्या आपण पाहाल ते मात्र 0 गडी बाद 6. 49 धावेंचं आव्हान या ठिकाणी मात्र पार पाडायचा आहे. मात्र या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मागवरती गोलंदाज मंगेश. काय गोलंदाजी कमबॅक दाखवला जातोय. मंगेशच्या षटकातील पुढचा चेंडू. बिग हिट. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छूमंतर. थँक्यू. अख्खे महाराष्ट्रात असं गाव नाही तिथे माझ्या राजाचं नाव आहे. जय छत्रपती शिवाजी महाराज. एकूण धावसंख्या आपण पाहिल्या धावफल करते. एका डझनाच्या घरात आपण पाहतो तर मात्र 12 धावा धावफल करते. गोलंदाजी माग करते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मंगेश. षटकातील पुढचा चेंडू. समोर फलंदाज आपण पाहतो उजव्या हाताचा सचिन नामक फलंदाज. यावेळी फुल टॉस होता. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू गरंगलत जातोय. वाईडिश लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी जातात. तत्पूर्वी मिळतील मात्र या ठिकाणी 2 धावा आणि या 2 धावाच्या बरोबरीनं मात्र एकूण धावसंख्या धावफल करते येतील ते मात्र 14 धावा धावफल करते. 5 चेंडू षटकातील फेकून होत आहे. मात्र या ठिकाणी कमबॅक द्यावं लागेल कारण 49 धावांचा टार्गेट यावरती आपण प्रथ्याला चढवला असताना पाहिला तर मात्र एकूण धावसंख्या धावफल 14-0 कडे बाद. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी आपण पाहतोय. या ठिकाणी भागीदारीने खेळ आणि टीमची जे प्लॅन आणि रूल्स असतील त्याप्रमाणे या ठिकाणी खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. या ठिकाणी जबरदस्त चेंडू. शॉर्ट मिड ऑफ कडे संगम राजे डायरेक्ट हिट देतात. त्या ठिकाणी मात्र विशालचं बॅकअप खूप चांगलं मिळतं आणि षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपला जातं. एकूण धावसंख्या धावफल करते 14 बिनगडी बाद.
धन्यवाद. कोण म्हणतो रायगडचा राजा, कोण म्हणतो ठाण्याचा राजा, अरे मी म्हणतो ज्याच्या अख्ख्या देशात गाजाबाजा असा एकच राजा शिवछत्रपती माझा. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या ते मात्र 14 मात्र बनवायच्या आहेत. अद्याप देखील धावफलकावरती अद्याप विचार केला तर 18 चेंडू हातात आहेत आणि जिंकण्यासाठी तर या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. अभिमन्यू पाटील साहेब मोस्ट वेलकम. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्वागत नव्हे आहे जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. बॅक टू क्रिकेट. बिग हिट विश्वासच्या बॅट्स मधून आलेला हा जबरदस्त खणखणीत षटकार. जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. थैंक यू. मौत डरी थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था, धरती को नाच था उस पर ऐसा एक शिवबा का छावा था. जय शिवराय. एकूण धावफलकावरती पाहिल्या वाऱ्याच्या वेगानं झुंजारत करत असताना 20 रन्स इज कम्प्लीट. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका आव्या बॅटने केलेला फटका. चेंडू वन बाउन्स फरार चौकार. तर एकूण धावा आपण वाऱ्याच्या वेगानं 2 डझनाच्या घरात नय्यन वरती चढवलेला हल्ला. कुठे गेला तो नय्यन. त्यांनी प्रत्येक दिवसामध्ये आपल्या गोलंदाजच्या भात्यातून प्रत्येक खेळाडूंना इम्प्रेस केला होता. मात्र त्याचा देखील या ठिकाणी पिस काढली जातात फलंदाजी करत असताना. फलंदाज विश्वास पाटील ऑन फायर. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. अगो टप्प्याचा चेंडू ग्लान्स करतात. अप्रतिम फटका. टीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने निघतात. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं एक धावफलकावरती अंकित होईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर मात्र 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समोर फलंदाज सचिन हा देखील तितक्या ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे आणि तो जज्बा हो जुनून या ठिकाणी क्रिकेटवरती मात्र आपण ठेवताना बघतोय. कारण काय फलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी दाखवले. विश्वासाचा निश्चितच विश्वासच आहे त्याचं नाव. मात्र विश्वास लायक त्यांनी फलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये दाखवली आहे. गोलंदाज तयार. नयनच्या षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने ग्लान्स करतात. क्षेत्ररक्षक तयार. शॉर्ट टर्मिनच्या दिशेनं विशाल चेंडू घालती. फलंदाज बाद. सचिन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. पहा विश्वासाठी मध्ये बक्षिसांची कैरात धनराज बाबराव शेठ भोईर यांच्या माध्यमातून जरा विश्वास पाटीलने चौकार असो षटकार हॅट्रिक असो तर 500 रुपयांचा पारितोषिक असेल. नाव बॅक टू क्रिकेट. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक 2 आणि षटकातील चेंडू फेकून होत्या तब्बल मात्र 4 आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 25 या धावसंख्या. सचिनचा आपण जबरदस्त पाठीराखाच्या माध्यमातून कौतुक केलं जाते. अतिशय चांगला खेळ. तर पहा मैदानाच्या बाहेर ते स्कॉर्पिओ आपण लगेच काढायचे. चालक मालक विनंती करतोय. हा आदेश नाही, ही विनंती आहे. फक्त आदेश देतो ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यांचा मात्र एका आदेशामध्ये पूर्ण मुंबई हादरत होती. आपण तुम्हाला विनंती करतोय जाऊया मॅचच्या दिशेनं. पहा त्या ठिकाणी शिस्तबद्ध क्रिकेट. आपण स्वतः आयोजक आहात आवाक नेरुलकर. विनंती करतोय आपण गाडी लगेच मैदानाच्या बाहेर काढायची आहे. चला चालक मालक थँक्यू. असे सहकार्याची भूमिका तुमच्या माध्यमातून लाभो. जाऊया मॅचच्या दिशेनं. एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात 25. नवीन फलंदाज सचिनला आपण पाहतोय. एक सचिन गायकर आउट झाला. त्यानंतर सचिन पाटील या ठिकाणी येतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज तयार.
बिगिट केला जातोय. जबरदस्त फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत बालराम वाड. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. सचिन बॅक टू द डगआउट. धन्यवाद. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उदलन होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची. जय शिवराय. कारण या ठिकाणी चांगली फटकेबाजी दाखवायचा असताना या मात्र फलंदाजाला कुठेतरी अपयश येतोय. षटकातील ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. गोलंदाज तयार. षटकातील कदाचित शेवटचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. बाबू यावेळी स्ट्राईक एंडवरती विश्वास. हा चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यावेळीच 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावा फलकावरती 25. धन्यवाद. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मैदानावरती. अप्रतिम खेळ. तुटून गेला संसार, मोडला जरी कणा, आणि क्रिकेटच्या रंगसंग्रामावरती फक्त लढ म्हणा आणि फक्त लढच म्हणा. पत्र या ठिकाणी लढावं लागणार आहे यावेळेस दोन्ही फलंदाजांना. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. 12.00 ची सरासरी या ठिकाणी गाठायचं आहे. जबरदस्त क्रिकेटचे अथांग महासागर आपण पाहतो. यस आई. निश्चित पुन्हा एकदा ह्या ठिकाणी मात्र आपण जर विचार केला तर जे पारितोषिक आलंय बाबूसाठी, कारण की 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. इथे जर षटकार हॅट्रिक नोंदवली तर कमलाकर म्हात्रे यांच्याकडनं ते गजानन म्हात्रे गजानन म्हात्रे यांच्याकडनं ते पारितोषिक असेल. रोख रक्कम 5,000 रुपयाचं. थँक्यू. बक्षिसांची खैरात. गोलंदाज आपण विशाल मात्र पाहतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय साहिल गायकर. आता अपील केलं जात आहे. अपील सातत्याने आपण प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफस्टिकच्या बाहेर काढतात चेंडू असं वाटतंय. अनिकेत सानप या गोलंदाजीवरती आवडलेत का काय. अप्रतिम गोलंदाजी. हातामध्ये चेंडू आता आहेत ते मात्र फक्त 11, आणि 11 चेंडूवरती बनवायच्या तब्बल 24 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. हा देखील लिडिंग एज. फलंदाज बाद. डीजे सतीश. धन्यवाद. निश्चितच आपण पाहतो हा गाणा इथे जर ठाण्यामध्ये जितका गाजला तितकाच रायगडामध्ये देखील गाजला. कारण गाणे आपण पाहिलं प्रथमेश माळी यांच्या माध्यमातून संगीत आपण ऐकला होता. खूप पसंती या गाण्याला मात्र मिळाली होती. आपण दोन्ही विश्वास आहेत. एक विश्वास पाटील किरोलीचा आणि एक विश्वास पाटील तो मात्र पेंदरचा. पाहूया 10 चेंडू 24 धावांची गरज आहे. पाहूया अप्रतिम सामना. समोर फलंदाज आपण पाहतोय विश्वासला. गोलंदाज तयार. हा देखील अप्रतिम चेंडू बनवू शकत नाहीये. पंच या ठिकाणी दंडित घोषित करतात. हा चेंडू स्वेर आहे, अवांतर आहे. आणखीन एक चेंडू मात्र या गोलंदाजाला फेकावा लागेल. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. व्हॉट अ लवली ब्युटिफुल अमेझिंग मॅच. यावेळी प्रेक्षकांच्या थेट भेटीस येते. अप्रतिम मॅच. क्या बात आहे. जबरदस्त क्रिकेट. हा चेंडू आपण पाहूया. हा चेंडू भिरकावून द्यायचा होता मात्र
अक्षरशः चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून विशाल मात्रे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. अक्षरशः जबरदस्त चक्रावून सोडतोय एकमेव गोलंदाजांना. कारण विश्वास पाटील तो किरोलीचा आहे, त्याला देखील निश्चितच या ठिकाणी जागेवरती उभ्या आणि पायामध्ये भेड्या ठेवण्याचा कार्य त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा प्रगती पथार. वाव, लवली, अमेझिंग मॅच. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम मॅच. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज. फुलटॉस होता मात्र या ठिकाणी लेग बाईचा पंचांचा इशारा येतो. आता जे काय करायचं आहे विश्वास पाटील पेंदरचा एक जबरदस्त खेळाडू. 8 चेंडू आणि मात्र 22 धावेची गरज. येस आहे निश्चित. आता जर इथनं विजयाच्या मध्यंतरी जर कोणता फलंदाज उभा असेल तर तो विश्वास पाटील याने की बाबू. कारण की ह्या फलंदाजामध्ये दमकम आहे. 7 चेंडू 7 षटकाराचा विक्रम देखील केलाय आणि पूर्ण जिम्मेदारी ह्या विश्वासवरती. क्या बात आहे. हा चेंडू विश्वासला देखील उभे या ठिकाणी चक्रावून जोडला जातो. काय गोलंदाजी केली आहे. एका जोरदार टाळ्या विशाल मात्रे. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी प्रेक्षकांची या गोलंदाजाने मंत्र निश्चितच मन जिंकल्यात. क्या बात आहे. विशाल छागया गुरु मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी तर चेंडू हातात असतील तर मात्र तब्बल 7 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे. 7 आणि 22चं समीकरण. अप्रतिम मॅच. 7-22. हा चेंडू क्या बात आहे. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट हवं ठरेल तर यस आहे. दरम्यान सन्माननीय आमचे गोपीनाथ शेठजी पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. तर विनंती असेल या शेठ आपलं देखील खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विनंती असेल त्यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. पाहुण्यांचा शब्द सुमनांनी या स्पर्धेच्या माध्यमातून गोपीनाथ शेठ मात्रे यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच स्वागत व्यक्त करतोय. संदीप दादा पाटील रोहिंजनचे यांना आपण विनंती करूया. आपण या दादा व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. विशालने काय गोलंदाजी केली पहा. या गोलंदाजाने 6 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केला, एक त्याच्यामध्ये वाईट आणि एक लेग बायची. क्या बात आहे. छा गया विशाल. अप्रतिम गोलंदाजी. आता चेंडू हातात देत फक्त 6 आणि 6 चेंडू ते बनवायच्या आहेत. ते मात्र निश्चितच आपण या ठिकाणी पाहिला तर मात्र शिवाजी गोंधली टीमला मात्र या ठिकाणी बनवायच्या 22 धावा. काय मॅच कुठे होती. मॅच 12 चेंडूवरती 24 धावा बनवायच्या होत्या. आता 6 चेंडूवरती बनवायच्या आहेत त्या मात्र 22 धावा. म्हणजे आता जास्तीत जास्त स्ट्राईक यावेळेस आपण पाहिला तर यस या ठिकाणी संदीप दादा पाटील यांचं रोहिंजनचं एक अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व, कुशल नेतृत्व, चेहऱ्यावरती सातत्याने एक स्मित हास्य आणि त्यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. यावेळी जास्तीत जास्त स्ट्राईक विश्वासला ठेवावी लागेल. आता मात्र आत्महत्या करतोय. यस आई. इथनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जी गोलंदाजी केली विशाल मात्रेनं त्याच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक योगेंद्र दादा पाटील सिद्धी करवल्याचे ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत ज्यांच्या नावानं निश्चित हा संघ आपण पाहतोय तर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते विशालसाठी. क्या बात आहे. 5 चेंडू. आता जे काय करायचं आहे निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी असेल सायापूर्ण म्हणून. काय म्हणाल, कसं वाटतं मॅच मध्ये या 5 चेंडूवरती 22 धावा बनतील का? निश्चित. एका बाजूला जर आपण फलंदाजचा विचार केला तर ज्याच्यामध्ये दमकम आहे, ज्यानं ह्या स्पर्धेमध्ये सलग 6 षटकार त्यानंतर सलग 3 षटकार असे बरेचसे कारनामे केलेत. ह्या स्पर्धेमध्येच नाही तर अनेक स्पर्धेमध्ये याचा सातत्यानं चांगला खेळ राहिलाय. मात्र आता स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल ते विश्वास पाटीलला. जबरदस्त क्रिकेट. अप्रतिम. 5 चेंडू 22 धाव्यांची गरज. समोर फलंदाज विश्वास. हा चेंडू स्ट्रोक चांगला आहे. जागा बनवून खेळताय. चेंडूला मात्र स्पंज दिलाय. फक्त टायमिंग. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा बाहेर. चौकार.
जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. 4 चेंडू हातात आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. मात्र 3 षटकार हा फलंदाज ठोकेल का? ठोकू शकतो. त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, हुकूमत आहे. ती ताकद त्या ठिकाणी प्रस्थापित करा. 4 चेंडू 18. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू कधी क्षेत्ररक्षक फार वेगळे येतात. जबरदस्त संगम राजे, अतिशय चांगलं. सॉरी माफ करा, त्या ठिकाणी मंगेश होते. एफर्ट्स पहा पिसारे संघाचा मंगेश अप्रतिम, अक्षरशः 100% देण्याचा प्रयत्न करतात. जीवाला जपा मित्रांनो, कारण आपण पाहिला, कारण एका खेळाडू देखील चेंडू लागून मृत्युमुखी पडला होता. चला पाणी हवे असेल तर पाणी घेऊन जा. यस साई. निश्चित पहिल्या दिवसामध्ये देखील आपण संकेत पावशेकडनं अशा प्रकारचा झेल पाहिला होता, जिथे त्याचा बॅलन्स गेल्यानंतर पडला होता. मात्र झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला होता संकेत पावशेनं. त्याला देखील इजा झाली होती आणि या ठिकाणी चांगला एफर्ट आपण मंगेशचा देखील पाहतोय. पिसारव्याचा हा यंग टॅलेंट पाहायला मिळतोय. 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक अविक महादे यांच्याकडनं. इथे जर 3 षटकार ठोकले तर मात्र एका बाजूला पारितोषिक 5000 रुपयाचं देखील आलंय. गजानन म्हात्रे यांच्याकडनं त्रिफलाचित होठ फलंदाज बाद सामन्यामध्ये आपलं हुकूमत प्रस्थापित करतायत. ते मात्र जनमान 11 निश्चित अविनाश मेडवीची टीम. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. औरंगजेब रडला होता कारण त्याच्या दरबारात राजा शोभा राजा त्याला नडला होता. जिंकून सारी मुंबई देखील दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून मन्या सुर्वे त्याला नडला होता. जालून देखील मुंबईतील ताज हॉटेल कसब देखील रडला होता कारण त्याच्या हातासमोर आपण पाहिला तुकाराम ओंबळे त्याला लढला होता. अरे ओरडून सांगा जगाला, लढणारा फक्त हिंदूच होता. जय जिजाऊ जय शिवराय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय यावेळीचा. चला संघनायक आपण या ठिकाणी आपण यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, कारण सामन्याची हवा निश्चितच निघली आहे. कारण दिस मॅच ओनली गॉड मिरॅकल, एखादा दैविक चमत्कार याला वाचू शकतोय. हा चेंडू आपण पाहिला मात्र बॅटच्या रडार मध्ये येत नाही. एक चेंडू त्यांना खेळायचा आहे. नितीन भोईर निश्चितच टीम प्लॅनिंग कदाचित जर चुकली, कारण ज्यावेळेस शेवटचा चेंडू आहे आणि एका चेंडूवरती आपण पाहिल्यात तर 18 धावांची गरज आहे. टीम प्लॅनिंग चुकली. शिवाजी गोंधळे जे खऱ्या अर्थाने ज्यावेळी विशाल हा नावाचा गोलंदाज त्यावेळी गोलंदाजी करत होता, आम्ही निश्चित कानमंत्र देणं हे देखील आता मात्र लाजवी ठरतोय. कारण तुमच्याकडे नितीन भोईर सारखा एक डावखुऱ्याचा फलंदाज होता. विश्वास पाटीलच्या जागी जर निश्चित नितीन भोईरचा आपण वापर केला तर सामन्याचं चित्र मात्र वेगळं असता. बॅक टू क्रिकेट. 1 चेंडू 18. या ठिकाणी सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित करतोय जय हनुमान क्रिकेट क्लब. निश्चित आपण पाहिला तर मात्र सिद्धी करवले अविनाश मडवीची टीम. क्या बात आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो विशाल म्हात्रे. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खूप मेहनत घेतली. राजेश महादे असतील, त्यानंतर प्रमोददादा पाटील, तेजस पाटील, शिवाजी गोंधली, कैलास बोरजी आणि प्रशांत पाटील यांनी सर्वांनी आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मी साईराजे तलोचा मजकूर गाव आपला शतशः ऋणी राहतोय. मी मात्र या ठिकाणी थांबतोय. मात्र मेगा फायनलच्या पहिल्या सत्रासाठी जाऊया. रायगड समालोचन असोसिएशन समितीचे अध्यक्ष सन्माननीय संदीप दादा पाटील मुरबी यांच्याकडे जातोय. थँक्यू. तर चला मयूर मात्र यायचं आहे आपण नाणेफेकीसाठी आणि आपला संघ देखील उपस्थित करायचा आहे. तर एका बाजूला ह्या सामन्याचा हिरो ज्यानं निर्णायक षटक फेकलं 4 षटकांचा